नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. आपल्या भारत देशामध्ये अनेक संत होऊन गेले, परंतु जगद्गुरू संत तुकाराम महाराज फक्त वैकुंठाला गेले. असे एकमेव संत सदैव वैकुंठाला जाण्याचा तो दिवस म्हणजे तुकाराम बीज होय. आणि आजही आपण तुकाराम बीज साजरी करतो. ही तुकाराम बीज आहे 5 तारखेला गुरुवारी संत तुकाराम महाराज वैकुंठाला जाण्याचे रहस्य आणि अनेक त्यांचे काही पुरावे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. ज्यांना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं, त्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी जीवन जगावं कसं यासाठी वारकरी संप्रदाय तयार केला. आणि या वारकरी संप्रदायाचे हे जे मंदिर आहे, आपण मंदिर म्हणू. आणि हे मंदिर पूर्ण करण्यासाठी वारकरी संप्रदायाचे अनेक संतांनी कार्य केलं, जसे की संत नामदेव. आणि या वारकरी संप्रदायाचा मंदिराचा जो कळस आहे, हा कळस होण्याचा बहुमान संत तुकाराम महाराजांना दिला जातो. एवढं मोठं कार्य आहे बरं का. संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहू गावामध्ये झाला. वडिलांचं नाव बल्लोबा आणि आईचं नाव कनकाई, मूळ नाव आंबिले आणि नंतरचे मोरे. संत तुकाराम महाराज यांचा जन्म हा तसा 16व्या शतकातील, काही जण 17व्या शतकातील म्हणतात, परंतु संत तुकाराम महाराजांचा जन्म हा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातला जन्म. संत तुकाराम महाराजांचा जन्म वसंत पंचमीच्या दिवशी माघ शुद्ध पंचमीला झाला. संत तुकाराम महाराजांचे वडील बल्लोबा पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त म्हणजे वारकरी होते. त्यांच्या पाठीमागच्या 4 ते 5 पिढ्या वारकरी होत्या. आणि विशेष म्हणजे संत तुकाराम महाराजांचा जन्म म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाने दिलेला प्रसाद होय. पंढरीच्या पांडुरंगाने स्वतः सांगितलं होतं बल्लोबांच्या पत्नीला म्हणजे कनकाई मातेला की तुमचा मुलगा अफाट भक्ती करणारा असेल, प्रत्येक क्षण तो भगवंताची भक्ती करेल. आणि त्या देवाने सांगितल्याप्रमाणे संत तुकाराम महाराज यांचा जन्म झाला. कनकाई मातेच्या पोटी बाळ हळूहळू मोठे होऊ लागले. आणि ज्यावेळी संत तुकाराम महाराजांना बोलायला येऊ लागलं, तेव्हापासून भगवंताची भक्ती चालू झाली, देवाचं नामस्मरण चालू झालं. संत तुकाराम महाराजांचे वडील सावकार होते. सावकार नुसते सावकार नाही, महाजनकी त्यांच्याकडे होती. आणि त्या परिसरातील महाजनकी म्हणजे सावकाराला कर्ज देणारे सावकारी, एवढी अफाट संपत्ती, अफाट जमीन, धन दौलत भरपूर होती. संत तुकाराम महाराज आपल्या संसारामध्ये थोडंसं लक्ष घालू लागले होते आणि भगवंताचे नामस्मरण देखील चालू होतं. आणि याच दरम्यान संत तुकाराम महाराजांच्या वडिलांचे निधन झाले. संसाराची जिम्मेदारी सगळी संत तुकाराम महाराजांच्या वरती पडली. महाराज आपल्या संसारामध्ये लक्ष घालत होते. संसाराचा गाडा हा उत्तम प्रकारे चालवला होता, परंतु त्याच वेळेस देहूच्या परिसरामध्ये फार मोठा दुष्काळ पडला. इतका दुष्काळ मोठा होता की विहिरींना पाणी सुद्धा राहिलं नाही. विहिरी आटल्यावरती त्या जनावरांना खायला काही नाही. जनावरं लोकांनी सोडून दिली होती. डोंगराने झाडपाडा खाण्यास सुद्धा राहिला नाही. झाडं वाळून गेली होती. भुकेने तहानेने जनावरं मरू लागले. लोकांना सुद्धा खायला नव्हतं. आणि त्याच वेळेस संत तुकाराम महाराजांनी आपलं स्वतःचं धान्याचं कोठार खाली करून दिलं आणि लोकांना फुकट धान्य वाटलं. बघा, संत तुकाराम महाराजांच्या मनामध्ये किती भक्ती होती, दया होती. आणि हे फक्त संतच करू शकतात बरं का. आणि एवढा हा दुष्काळ पडला होता, फार मोठा दुष्काळ होता. आणि त्यावेळी संत तुकाराम महाराजांकडे गावातल्या लोकांच्या जमिनी गहाण होत्या. वडील सावकार असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनी त्यांच्याकडे घाणकती होती. अहो, एवढी जमिनी घाणकती होती की जवळजवळ बैलगाडी भरतील एवढी जमिनीची घाणखते होती. संत तुकाराम महाराजांनी जी जमिनीची सगळी घाणखतं ही लोकांना वाटून टाकली. ज्याची त्याला पेपर देऊन टाकले. धन दौलत सगळी वाटून टाकली. आणि त्यांच्या मनामध्ये एक विचार आला, शंका निर्माण झाली की देव आहे का नाही. कारण देव जर असेल तर हाहाकार पडतो, देवाला दिसत नाही का. जनावरं मरायला लागलेत, पाण्या वाचून तरफडून लोक अन्न करू लागलेत. आणि मग देव आहे तरी कुठे. ध्यान देऊन ऐका, देव आहे तरी कुठे. आणि या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी आपलं घर सोडलं. सगळी जमीन जुमला, पैसा संपत्ती सगळी वाटून टाकली. आणि फक्त राहण्यापुरतं घर राहिलं होतं. आणि हे घरही सोडलं. आणि जवळच असणारा भंडारा डोंगरावरती संत तुकाराम महाराज निघून गेले. झाडाखाली बसले आणि भगवंताचे नामस्मरण त्या ठिकाणी चालू झालं. प्रत्येक क्षण भगवंताने निर्माण केला आहे आणि त्या प्रत्येक क्षणावरती भगवंताचे नामस्मरण चालू झालं. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. बघा, असं नामस्मरण देवाचं चालू झालं.
पंढरीच्या पांडुरंगाचे नामस्मरण चालू होतं. अन्न आणि पाणी काही घेतलं नाही. आणि बघा इकडे पत्नी घरी वाट पाहते, भाऊ वाट पाहतोय, परंतु या संसाराचा विचार न करता भगवंताचे नामस्मरण आणि या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं, देव आहे तरी कुठे. बघा त्या ठिकाणी प्रत्येक दिवस निघून गेले, कित्येक दिवस निघून गेले, भगवंताचे नामस्मरण चालू झालं. एवढी अपाट भक्ती की प्रत्यक्ष देवालाही काळजी वाटली आपल्या भक्ताची. आणि अखंड विश्वाचा मालक देवादिदेव विष्णुदेव स्वतः बालरूपामध्ये भंडारा डोंगरावरती आले आणि संत तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी दर्शन दिलं. आणि देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांना मिळालं. पुढे नंतर अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी संत तुकाराम महाराजांनी अभंगाची गाथा लिहिण्यास चालू केली. दररोज भंडारा डोंगरावरती जायचे आणि अभंग लिहायचे. तर बघा प्रत्यक्षात एकदा भगवान विष्णुदेव आणि संत नामदेव संत तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी देहूमध्ये आले होते. आणि ही माहिती मी थोडक्यात सांगते. प्रत्यक्षात भगवंताने सांगितली की तुकोबा, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे तुमच्या आयुष्यातला, प्रत्येक क्षण. आणि त्यामुळे संत नामदेवांचे स्वप्न तुम्हाला साकार करायचे आहे. शतकोटी अभंग हे स्वतः भगवंतांनी संत तुकाराम महाराजांना सांगितलं आणि संत तुकाराम महाराजांनी शतकोटी अभंग लिहून काढले होते. अभंगाची गाथा म्हणजे हा अमृताचा ठेवा आपल्यासाठी ठेवला. आणि बघा परंतु या अभंग लिहिताना, ही गाथा लिहिताना त्यावेळी जाती व्यवस्था होती. उच्चवर्णीय लोकांनी संत तुकाराम महाराजांना भरपूर त्रास दिला. अनेक अडचणी आल्या. गाथा लिहिताना गाथा लिहून पूर्ण झाली त्यावेळी आणि उच्चवर्णीय लोकांनी संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्राणीच्या डोहामध्ये टाकून दिली. महाराज त्या ठिकाणी अन्नपाणी न ग्रहण करता दगडावरती बसले होते. बघा तो दगड सुद्धा आता पुराव्याला आहे मंदिरात. आणि लक्षात ठेवा, देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर परत एकदा प्रत्यक्षात भगवंताला समजले की तुकोबांची गाथा पाण्यात टाकली आहे. आणि त्यावेळी देवादिदेव विष्णुदेवांची पत्नी म्हणजे स्वतः लक्ष्मी मातेने या गाथेचं रक्षण पाण्यामध्ये केलं. जशीच्या तशी गाथा संत तुकोबांच्या गाथा म्हणजेच अमृताचा ठेवा संत तुकाराम महाराजांच्या हाती आणून दिला. आणि ही सत्य घटना आहे बरं का. संत तुकाराम महाराजांनी अभंगाची गाथा लिहिली. बघा 4,500 अभंगाची गाथा आजही प्रसिद्ध आहे, म्हणजे उपलब्ध आहे. आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून या मृत्यूलोकामध्ये जीवन जगावं कसं, देवाची भक्ती करावी कशी आणि देवापर्यंत पोहोचावं कसं, साध्या सोप्या भाषेत लिहून ठेवलेली ही गाथा म्हणजेच हे आपल्यासाठी अमृत आहे. एवढं मोठं कार्य जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी केलं. आणि बघा एवढेच नाही तर सुंदर असे हे स्वराज्य निर्माण केलं. हे सुंदर स्वराज्य निर्माण करायला छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आध्यात्मिक गुरु संत तुकाराम महाराज हे होते. अनेक पुरावे आपल्याला आजही सापडतात. छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला पुढे येऊन बसत होते मांडी घालून जमिनीवरती. संत तुकाराम महाराजांच्या मामाचं गाव, या मामाच्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला आलते. बघा संत तुकाराम महाराजांचं एवढं कार्य मोठं आहे. हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी तो काळ एवढा भयानक होता की हे कार्य निर्माण करण्यासाठी, हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना तरुण पोरांची गरज होती. म्हणजे यवनाविरुद्ध लढण्यासाठी मावळे पाहिजे नव्हते, सैन्य पाहिजे नव्हते. संत तुकाराम महाराजांनी आपल्या कीर्तनातून ज्या ज्या गावामध्ये जाईल त्या त्या गावामध्ये संत तुकाराम महाराज स्वराज्याबद्दल सांगत होते. तरुण पोरांना त्या ठिकाणी माहिती देत होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात भरती व्हा. बघा हजारो तरुणांना संत तुकाराम महाराजांनी प्रेरित केलं. स्वराज्यामध्ये लढण्यासाठी विचार करा. स्वराज्य निर्माण करण्यासाठी तेवढं मोठं कार्य संत तुकाराम महाराजांचं होतं. संत तुकाराम महाराजांचं हे सगळं कार्य पूर्ण झालं म्हणजे गाथा लिहून झाली. देव आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर देखील मिळालं. सगळं कार्य पूर्ण झालं. आणि एके दिवशी संत तुकाराम महाराजांनी प्रत्यक्ष भगवंताला प्रार्थना केली की देवा, या पृथ्वीतलावरती माझं कार्य संपलं आहे रे बाबा. आता तू सांगितल्याप्रमाणे ही गाथा लिहून काढली आणि तुझं दर्शन मला झालं देवा. आता मला पृथ्वीतलावरती राहायचं नाही देवा, मला तुझ्या घरी यायचं, तुझ्या वैकुंठाला मला यायचं. आणि अशी कळकळीची प्रार्थना संत तुकाराम महाराज करू लागले. बघा ही प्रार्थना कोठे करू लागले तर देहूमधील जे नांदुरकीचं झाड आहे, आता आपण तुकाराम भिजेला जातो ना, तर त्या झाडाखाली संत तुकाराम महाराज डोळे झाकून बसले होते आणि भगवंताचे नामस्मरण चालू होतं. अखंड नामस्मरण, अन्न नाही, पाणी नाही, काही नाही. आणि बघा स्वतः अखंड विश्वाच्या मालकाने ही प्रार्थना त्या ठिकाणी ऐकली की आपले भक्त तुकोबा वाट पाहत आहेत. अखंड विश्वाचा मालक गरुडाचे विमान घेऊन देहू या गावी आले. आणि ही घटना रहस्यमय, फार ऐकण्यासारखी खरी कथा आहे. स्वतः भगवंत गरुडाचे विमान घेऊन त्या ठिकाणी देहूमध्ये आले आणि ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराज नांदुरकीच्या झाडाखाली बसले त्या ठिकाणी आले आणि स्वतः प्रत्यक्षात भगवान विष्णुदेव संत तुकाराम महाराजांना सदैव वैकुंठाला घेऊन गेले.
आणि बघा तोच दिवस म्हणजे तुकाराम बीज आज आपण साजरी करतो. तर ती वेळ होती 12:02 म्हणजेच होळीचा दुसरा दिवस धुलीवंदन. तर तो दिवस म्हणजे फाल्गुन वैद्य द्वितीया. बघा तुकाराम बीजेच्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशातून लाखो वारकरी हा क्षण पाहण्यासाठी येतात. 12:02 आजही जगद्गुरू संत तुकाराम महाराज वैकुंठाला चालले आणि प्रत्यक्ष भगवंत त्या ठिकाणी या नांदुरकीच्या झाडाला हलवतात. आणि आजही बघा तुकाराम बीजेच्या दिवशी 12:02 हे झाड हलतं. म्हणजे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले हा पुरावा त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आज सुद्धा. परंतु अशी काही समाजामध्ये लोक आहेत, लोक म्हणतात कुठे झाड हलतं, कुठे झाड आहे, वाऱ्याने हलत असेल तर तुकाराम महाराजांचा खून झाला असं लोक म्हणणारे देखील आहेत समाजामध्ये. परंतु अशा लोकांना माझं सांगणं आहे की ज्याचा आईबापावरती विश्वास नसतो त्याचा देवावरती विश्वास नसतो आणि अशीच लोक टेहाणी करणारे असतात. हिंदू धर्मावरती विश्वास न ठेवणारे असे लोक असतात. परंतु आपला हिंदू धर्म खूप श्रेष्ठ आहे. आता संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्याचा एक पुरावा महत्वाचा व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगते. संत तुकाराम महाराज ज्या वेळेला वैकुंठाला गेले हा काळ होता छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य निर्माणाचा काळ. कारण तारखामध्ये अनेक फरक आहेत. आपण अनेक वेळा पुरावे पाहिले असतील संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचे. संत तुकाराम महाराजांना जर कोणी मारलं असतं तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज होते, छत्रपती संभाजीराजे होते आणि त्यावेळीचा काळ होता ज्यांनी कोणी मारला असेल त्याला मातीतून उकरून नष्ट केलं असतं. संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेलते आणि त्यात अजिबात शंका नाही. संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्याचा दुसरा पुरावा आहे. संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर 3 वेळा परत वैकुंठावरती म्हणजे वैकुंठावरून आलते आणि ती म्हणजे त्यांची मुलगी भगीरथी. या भगीरथीला भेटायला आलते पहिल्यांदा. नंतर दुसऱ्यांदा संत जगनाडे महाराज ज्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे लेखन केले त्यांना मूठ माती देण्यासाठी आलते. त्यांना ते वचन दिलेलं होतं. आणि तिसरं म्हणजे संत निळोबा. संत निळोबांना वचन दिलं की तुम्हाला मी गुरुदीक्षा दिली. तिसऱ्यांदा संत निळोबांसाठी संत तुकाराम महाराज वैकुंठावरून परत आलते. छत्रपती शिवाजी महाराज देवांना मानत होते. आई तुळजाभवानी माता साक्षात त्यांना प्रसन्न होत्या. त्यांचे कुलदैवत शंभू महादेव होते शिंगणापूरचे, म्हणजे ज्यांनी आपल्यासाठी राज्य निर्माण करून ठेवलं. आज आपण त्यांचं खातोय ते देवांना मानत होते, पण आपण का बरं मानायला नको? छत्रपती शिवाजी महाराजांनी देवाला मानले. देव आहे की नाही त्यांनी मानले. म्हणून बघा देव कालही आहे आणि आजही आहे. फक्त भक्ती करा मनापासून, निश्चय पाहिजे, श्रद्धा पाहिजे. संत तुकाराम महाराजांची जी बीज परवा गुरुवारी 5 मार्च 2026 रोजी आहे त्या बीजेला आपण नक्की जा आणि हा क्षण नक्की पहा. आजही बघा ते झाड आपल्याला हललेलं दिसतं नांदुरकीचं, परंतु कोणाला दिसतं? ज्याची श्रद्धा अफाट आहे त्याला. तर बघा माहिती आवडली असेल ना तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, शेवटी कमेंट करा रामकृष्ण हरी अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.